सोमवारची ती काळोखी रात्र. आभाळ फाटल्यासारखा नाशिकच्या सातपूर भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. मंगळवार उजाडला तरी पावसाचा जोर कमी नव्हता. पण खरी आपत्ती आली ती जाधव संकुलातील प्रितिश पार्कमध्ये. ड्रेनेज लाईन चोकअप झाली आणि थेट घरातून, होय, बाथरूम मधून सांडपाणी थेट लोकांच्या बेडरूम आणि हॉलमध्ये शिरू लागलं. नागरिक हताश होते, हवालदिल झाले होते, सुखाची झोप उडाली होती. अशा संकट समयी अनेकदा काय होतं, नागरिक फोन करतात, लोकप्रतिनिधी सकाळी 9-10 वाजता आदेश देतात. पण सातपूरने काहीतरी वेगळं पाहिलं. पहाटेची वेळ, डोळ्यात झोप, पण मनात जनतेची काळजी घेऊन एक माणूस थेट रस्त्यावर उतरला. ते होते सातपूर प्रभाग समितीचे सभापती समाधान देवरे. त्यांनी कोणतीही औपचारिकता पाळली नाही. अधिकारी येतील तेव्हा बघू असं म्हटलं नाही. त्यांनी जागेवरच महापालिकेच्या ड्रेनेज विभागाला फोन लावला. जेटिंग मशीन तातडीने घटनास्थळी खेचून आणली. आता खरी गोम पुढे. जेटिंग मशीन आली, कर्मचारी कामाला लागले, पण कचरा इतका होता की पावसाळी गटारांची चेंबर्स तुंबून वाहत होती. पाण्याचा निचरा वेगाने होणे गरजेचे होते. येथे समाधान देवरे यांनी नेतेगिरी बाजूला ठेवली. पांढरे शुभ्र कपडे खराब होतील, चिखल उडेल, लोक काय म्हणतील याचा कोणताही विचार न करता सभापतींनी स्वतः हातात फावडे घेतले. स्वतः वाकून गटारीतला तो घाणेरडा गाळ आणि कचरा फावड्याने बाहेर काढू लागले. एका प्रभागाचा सभापती, एक नगरसेवक चिखलात उभा राहून स्वतः हाताने कचरा उपसतोय. हे दृश्य नाशिककरांसाठी केवळ थक्क करणारे नव्हते, तर त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी आणणारे होते. त्यांच्या या अफाट तत्परतेमुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला. साचलेले पाणी वेगाने वाहून गेले आणि शेकडो घरांचे होणारे संभाव्य नुकसान टळले. सातपूर कॉलनी आणि अशोकनगरच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आता सुटकेचा श्वास होता. नागरिक म्हणतात, आम्ही फक्त फोन केला होता, साहेब येतील असं वाटलं नव्हतं. पण साहेब स्वतः हातात फावडं घेऊन उभे राहिले. लोकप्रतिनिधी असावा तर असा. कार्यालयात बसून एसी मध्ये फक्त कागदावर सह्या करणारे आणि आदेश सोडणारे नेते अनेक असतात. पण संकटाच्या रात्री जनतेच्या घरात पाणी शिरल्यावर स्वतःच्या सुखाचा त्याग करून पहाटेच चिखलात उतरून ऑन फील्ड काम करणारा नेता विरळाच. समाधान देवरे यांनी फक्त ड्रेनेज लाईन मोकळी केली नाही, तर लोकप्रतिनिधी कसा असावा याचा एक नवा आदर्श नाशिकच्या मातीत रुजवलाय. शब्द कमी, काम जास्त, हाच समाधान देवरे यांचा खरा बाण आहे. विशेष रिपोर्ट, एचडी मणियार, सातपूर, नाशिक.